ती गाय काय म्हणते ऐका. ती गाय म्हणते तुम्ही मला कत्तलखान्यामध्ये त्या खाटकाला विकता तुम्ही गाय. ती गाय म्हणते ऐका. कत्ल खाने में जब लाया जाता है 3-4 दिन भूखा रखा जाता है. जंजीरों से उसे लटकाया जाता है. गरम पानी उस पर डाला जाता है. इतनी क्रूरता से मौत पाती गो माँ. इतनी क्रूरता से मौत पाती गो माँ. साधु संत मुनियों की प्यारी गो माँ. अहो साधं गरम पाण्यामध्ये जरी आपलं पायावर जरी पडलं गरम पाणी तो मरणाचा त्रास होतो. डोळ्यातून पाणी निघतं. दिवसभर सुधरत नाही. आणि त्या गाईला त्या खाटीत 4-5 दिवस उपाशी ठेवतो. तिला साखरदंडाने बांधले जातं. तिला वरती बांधून असं वरी लटकेलं जातं. नुसतं वरती लटकवत नाहीत, मग तिच्या अंगावरती गरम उकळतं पाणी अंगावर टाकतात. नुसतं तेवढंच करत नाहीत. ती जिवंतच असते तरी पण जिवंत असताना तिच्या अंगावरचं कातळ ते सोलतात. तो कातळ काढून घेतात महाराज. कारण का माहिती का, जिवंत असलेल्या गाईचं कातडं लय नरम राहतं म्हणून. खरं सांगा ती गाय ज्यावेळेस ती गाय लटकलेली असते, ज्यावेळेस एवढा त्रास त्या गायला दिला जातो, ती गाय खरं सांगा तुम्हा आम्हाला आशीर्वाद देत असेल का? हा, तुम्ही कीर्तन कमी ऐका बघा, पण कीर्तन मात्र ऐकत जा. बरोबर ना? कीर्तन कमी ऐका पण कीर्तन ऐकत जा. बरोबर ना? काय म्हणे महाराजांनी काय कीर्तन सांगितलं बा, काय भारी कीर्तन सांगितलं बा. आणि कीर्तन उठले की संपून झालं लक्ष.